वेलकम बॅक. आपण गेल्या लेक्चरमध्ये कॅपॅसिटर चार्जिंग आणि डिस्चार्जिंग काय असतं त्याचा अभ्यास केला. वी नो वेन कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू DC सप्लाय it gets charged, or when fully charged capacitor is placed across resistor then it gets discharged. This charging and discharging of capacitor takes place exponentially. Note this point: capacitor charges or discharges exponentially, not linearly. Therefore we see the equation of charging and discharging. In charging equation we get V is equal to VO in bracket 1 minus e raised to minus t by RC, while in discharging equation we get V is equal to VO into e raised to minus t by RC. कॅपॅसिटरला चार्जिंग किंवा डिस्चार्जिंगचा जो त्याचा रेट असतो तो एक विशिष्ट गतीने विशिष्ट पद्धतीने तो कॅपॅसिटर त्या रेजिस्टरमधून चार्ज किंवा डिस्चार्ज होत असतो. हे चार्जिंग किंवा डिस्चार्जिंग जे आहे ते दोन गोष्टींवरती अवलंबून असतं. एक कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स दॅट इज C मेजर्ड इन फॅरेड अँड द रेजिस्टर थ्रू विच इट इज गेटिंग चार्ज ऑर डिस्चार्ज. दोन गोष्टी म्हणजे कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स फॅरेडमध्ये आणि ज्याच्यातून तो चार्ज होतोय किंवा डिस्चार्ज होतोय असा रेजिस्टर जो आपण ओहममध्ये मोजतो, ह्या दोन गोष्टींवरती कॅपॅसिटरचं चार्जिंगचा रेट अवलंबून असतो. हा R आणि C यांचा जो गुणाकार आहे R इंटू C इज नोन ॲज टाईम कॉन्स्टंट, वन टाईम कॉन्स्टंट. हे आपण चार्जिंग आणि डिस्चार्जिंगच्या आलेखामध्ये पाहिलंय. आठवतो तुम्हाला चार्जिंगचा आलेख आणि डिस्चार्जिंगचा आलेख? पहा, चार्जिंगचा आलेख आहे कॅपॅसिटरला लावलेल्या व्होल्टेजच्या 63.28% व्होल्टेजपर्यंत चार्ज होण्यासाठी, पहा 63.28 इतक्या व्होल्टेजपर्यंत चार्ज होण्यासाठी हा जो लागणारा वेळ आहे, this time is known as its time constant. See here again I am telling you, it is the time required to charge the capacitor up to 63.28% of its applied voltage is known as one time constant and is given by formula T is equal to RC, where R is in ohm, C is in farad, while T is in second. जसं हा चार्जिंगचा आपण टाइम कॉन्स्टंट पाहिला तसं डिस्चार्जिंगचाही आपण टाइम कॉन्स्टंट पाहिला. पहा, डिस्चार्जिंगमध्ये काय सांगितलं होतं मी? कॅपॅसिटरचं एकूण व्होल्टेजच्या 36.72% व्होल्टेजपर्यंत डिस्चार्ज होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे, द टाइम रिक्वायर्ड टू डिस्चार्ज द कॅपॅसिटर अप टू 36.72% ऑफ द टोटल voltage of capacitor is known as one time constant and it is also given by formula T is equal to RC. From both the charging and discharging graph it is clear that T is equal to RC. You know T is the physical quantity. वेळ T ही भौतिक राशी आहे, while R and C are electronic components. R आणि C काय आहेत? इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट. मग इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट वापरून आपण भौतिक राशी वेळ कशा पद्धतीने मिळवू शकतो हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. त्यासाठी आपण पहा एक हे जे सिद्धता आहे मी तुमच्यासमोर मांडून दाखवतो. सी हिअर. हा जो टाइम कॉन्स्टंटचा कन्सेप्ट आहे हे तुम्हाला समजला पाहिजे. आपल्याला माहिती आहे की टाइम कॉन्स्टंट इज गिवन बाय T is equal to RC. बरोबर आहे ना? T is equal to RC. तुम्हाला ओहमचा नियम माहिती आहे, R is equal to V upon I. I am just applying Ohm's law, R is equal to V upon I. Just like that, we have also discussed about electrostatic. While studying electrostatic, we see C is equal to Q by V. पहा, दोन फॉर्म्युले आपण 11वीत शिकलेलो आहोत.
फक्त मी इथं नवीन ते मांडलेले आहेत. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय आणि सी इज इक्वल टू व्हॉट क्यू बाय व्ही. ओके, क्यू म्हणजे काय रे? क्यू इज द चार्ज. व्हॉट इज चार्ज? चार्ज म्हणजे काय? चार्जची व्याख्या करणे. चार्ज म्हणजे काय? Excess or deficiency of electron is known as electrical charge, and the rate of flow of charge is, yes, rate of flow of charge is current. बरोबर आहे की नाही? मग आपण I इज इक्वल टू क्यू बाय टी केलं होतं, म्हणून क्यू बरोबर काय येईल? आय टी. म्हणून क्यूची किंमत मी आय इंटू टी टाकली. हा व्ही जसाचा तसा ठेवला, म्हणजे सी बरोबर काय आलं तुमचं? आय टी अपॉन व्ही. आपल्याला माहिती हा फॉर्म्युला टी इज इक्वल टू आर सी. आरची किंमत तुम्ही पाहिली, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय, हा व्ही अपॉन आय. सीची किंमत आताच मी काढली, सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ क्यू इज इक्वल टू आय इंटू टी, म्हणजे काय तुम्हाला आय इंटू टी अपॉन व्ही. ओके, हा व्ही कॅन्सल, हा आय कॅन्सल. काय उरतं मग? टी इज इक्वल टू, म्हणजे हा जो तुमचा कॅपिटल टी आहे, टी इज इक्वल टू दिस स्मॉल टी. याचा अर्थ असा, टी इज इक्वल टू आर सी. हा जो फॉर्म्युला आहे आपण तो इथं सिद्ध केला आहे. लक्षात घ्या, टी जर सेकंदमध्ये असेल तर आर हा ओहममध्ये असला पाहिजे आणि सी हा फॅरेडमध्ये असला पाहिजे. हे लक्षात घ्या. टी इज इक्वल टू आर सी, याच्यामध्ये आर ओहममध्ये असतो, सी फॅरेडमध्ये असतो, तर टी काय असेल मग तुमचा? सेकंडमध्ये असेल. येते लक्षात? अशा पद्धतीने टी इज इक्वल टू आर सी काय आहे ते आपण पाहिलं. आपण आता थोडंसं टायमरकडे जाऊया. तुमच्या सिलेबसमध्ये डायरेक्ट आय सी टायमर आहे, पण आय सी टायमर शिकण्याच्या आधी आपण ट्रान्झिस्टर टायमर पुन्हा एकदा, ज्या सर्किटने मी सुरुवात केली होती या टॉपिकची, त्याच सर्किटने आपण पुढे जाऊया. व्हॉट इज टायमर? आपण पाहिलं होतं, टायमर इज अ सर्किट हॅव्हिंग टाइम वेरिंग क्वांटिटी, and when that time varying quantity reaches to its predefined level, then its response its, जेव्हा तो टाइम वेरिंग क्वांटिटी त्याच्या प्रीडिफाईन लेवलला येते तेव्हा तो रिस्पॉन्ड करतो, असं जे सर्किट आहे त्याला काय म्हणायचं? टायमर असं म्हणायचं. जर इथं रिस्पॉन्ड करणारं सर्किट आपण ट्रान्झिस्टर वापरलं असेल तर त्याला म्हणायचं ट्रान्झिस्टर टायमर. दिस इज द ट्रान्झिस्टर टायमर. सी हियर, एक ट्रान्झिस्टर वापरला आहे मी. ट्रान्झिस्टरच्या इमिटरमध्ये एक झिनर डायोड जोडलेला आहे. लक्षात घ्या, झिनर डायोडचं व्होल्टेज घेतलं मी 5.7 व्होल्ट. सप्लाय व्होल्टेज लावले आपण 10 व्होल्ट. लक्षात घ्या, हे जे किमती आहेत त्या तुम्ही नोट करत चला. VCC इज इक्वल टू 10 व्होल्ट. झिनर डायोड we have connected in emitter circuit is of 5.7 volt. You know, to turn on the transistor we need 0.6 base emitter voltage. म्हणजे बेस इमिटरला 0.6 व्होल्ट असेल तर हा ट्रान्झिस्टर काय करता येतो? आपल्याला ऑन करता येतो. म्हणजे ह्या व्होल्टेजपेक्षा 0.6 व्होल्ट हे व्होल्टेज जास्त असलं पाहिजे. हे व्होल्टेज किती आहे? हे व्होल्टेज किती आहे? 5.7 व्होल्ट. 5.7 अधिक किती? 0.6. 0.6 अधिक 5.7 किती येईल? 6.3 व्होल्ट. लक्षात घ्या, याचा अर्थ असा, व्हेन 6.3 व्होल्ट कम्स टू दिस पॉइंट, जेव्हा ह्या पॉइंटला 6.3 व्होल्ट एवढं व्होल्टेज येईल तेव्हाच ट्रान्झिस्टर टी जो आहे तो सुरू होईल. म्हणजे ट्रान्झिस्टर टी सुरू होण्याची रेफरन्स व्होल्टेज मर्यादा आपण निश्चित केली. किती केली आपण? 6.3 व्होल्ट. 6.3 व्होल्ट का झाली ती? 0.6च लागतं, परंतु आपण इमिटर सर्किटमध्ये काय जोडला आहे? हा झिनर डायोड. झिनर डायोड कसा जोडतो आपण? येस, रिव्हर्स बायसमध्ये. जोपर्यंत हा झिनर डायोड ऑन होणार नाही तोपर्यंत सर्किटमधून करंट वाहील का? नाही. म्हणजे ट्रान्झिस्टर ऑन करण्यासाठी आपल्याला झिनर डायोडचं व्होल्टेज प्लस हे बेस इमिटर व्होल्टेज दोघांची जी बेरीज असेल तेवढं व्होल्टेज याच्या बेसला द्यावं लागेल. झिनर डायोडचं व्होल्टेज किती आहे? 5.7 व्होल्ट. हे बेस इमिटर व्होल्टेज किती असतं? 0.6 व्होल्ट. Therefore we need at least 6.3 volt here. Then and only then this transistor will be turned on. येते लक्षात? म्हणजे मी ट्रान्झिस्टर टर्न ऑन करण्यासाठी किती व्होल्टेजची रेफरन्स मर्यादा ठरवलेली आहे? येस, 6.3 व्होल्ट. आपण लावलेलं व्होल्टेज किती आहे बाळांनो? 10 व्होल्ट.
10 व्होल्ट हे 6.3 आठवतं तुम्हाला? येस येस. चार्जिंगच्या वेळेस काय सांगितलं होतं? आपण लावलेल्या व्होल्टेजच्या 63.28% व्होल्टेजपर्यंत चार्ज होण्यासाठी लागणारा वेळ, त्याला काय म्हणतो आपण? वन टाइम कॉन्स्टंट. याचा अर्थ आपण हे सर्किट वन टाइम कॉन्स्टंटला सुरू करण्यासाठी तयार केलेलं आहे. गॉट इट? व्हेरी सिम्पल. 10 व्होल्ट लावलेला आहे. आता सप्लाय ऑन केला. सप्लाय ऑन केल्याबरोबर रेजिस्टर R1 R2 मार्फत कॅपॅसिटर C काय होईल? चार्ज होईल. सुरुवातीला काय करायचं? हा जो कॅपॅसिटरच्या अगेन्स्ट एक स्विच जोडलेला आहे मी पॅरललमध्ये, त्याला शॉर्ट करून ठेवायचं. ज्या क्षणाला तुम्ही स्विच ओपन कराल त्या क्षणाला कॅपॅसिटर C R1 R2 मार्फत काय होईल? चार्ज होईल. दॅट इज युअर T इज इक्वल टू 0. ओके. स्विच, हा जो स्विच आहे तो तुम्ही काढल्याबरोबर, ओपन केल्याबरोबर कॅपॅसिटर C जो आहे R1 R2 मार्फत काय होईल? चार्ज होईल. हळूहळू कॅपॅसिटरचं व्होल्टेज वाढत जाईल. एक्सपॉन्सिव्हली ते वाढत आहे. सुरुवातीला ते 0 असतं, हळूहळू वाढत जातं. व्हेन दिस व्होल्टेज रिचेस टू इट्स रेफरन्स लेवल. रेफरन्स लेवल किती ठेवली आपण? येस, 6.3 व्होल्ट. गुड. जेव्हा तो 6.3 व्होल्टपर्यंत चार्ज होईल तेव्हा हा ट्रान्झिस्टर काय होईल? ऑन होईल. ट्रान्झिस्टर ऑन झाला, त्याला जोडलेला जो रिले आहे तो काय होईल? ऑन होईल. आणि रिलेला जो काही तुम्ही लोड लावलेला असेल तो लोड सुरू किंवा बंद होईल. अशा पद्धतीने हे सर्किट वन टाइम कॉन्स्टंटसाठी, कितीसाठी? वन टाइम कॉन्स्टंट. व्हॉट इज वन टाइम कॉन्स्टंट? इट इज अ टाइम रिक्वायर्ड टू चार्ज द कॅपॅसिटर अप टू 63% ऑफ इट्स maximum value or applied value. Applied value is 10 volt. We have designed this circuit such that when this voltage, capacitor charging voltage reaches to 6.3 volt, then and only then this transistor turns on. Therefore this circuit is designed at one time constant. Got it? Very good. आता पहा, इथं जे दोन रेजिस्टर्स मी जोडलेले आहेत, हा R1 आणि R2. इथं R1 जो व्हेरिएबल रेजिस्टर आहे, मी आधीच सांगितलं होतं की चार्जिंग ऑफ दिस कॅपॅसिटर कॅन बी व्हेरीड और डिपेंड्स ऑन R अँड C. रेजिस्टरची किंमत आणि कॅपॅसिटरच्या किमतीनुसार त्याचं टाइम जो आहे तो आपल्याला बदलता येतो. T इज इक्वल टू व्हॉट? RC. आपण आताच पाहिलं. मग R बदलला किंवा C बदलला तर आपल्याला टाइम पिरियड जो आहे तो चेंज करता येतो. इथे मी व्हेरिएबल काय वापरला? R वापरला. म्हणजे Rच्या साह्याने मला टायमिंग सायकल काय करता येईल बाळांनो? चेंज करता येईल. बरोबर आहे. हा व्हेरिएबल रजिस्टर लावला. मग हा दुसरा रजिस्टर का लावला? हा प्रश्न तुमच्या डोक्यात येत असेल की हा तर ठीक आहे, आपल्याला टायमिंग सायकल बदलायची म्हणून R1 हा व्हेरिएबल रजिस्टर लावला. बट सपोज हा रजिस्टर लावला नसता, लक्षात घ्या, थोडंसं टेक्निकल विचार करा, पॉझिटिव्हली विचार करा की हा रजिस्टर नाही लावला असता काय झालं असतं? जर इफ दिस रजिस्टर इज नॉट कनेक्टेड, if we are varying this voltage from 0 to maximum value, when that resistor value becomes 0, then supply voltage and base terminal get shorted. This should not happen. Therefore some fixed valued resistor, एक 220 ओमचा रेजिस्टर आपण इथे जोडतो. म्हणजे चुकून जरी ह्या रेजिस्टरची किंमत आपण 0 करून टाकली तरी सुद्धा हा कलेक्टर आणि बेस हे जे टोक आहे, सप्लाय व्होल्टेज आणि बेस टर्मिनल, ते शॉर्ट होणार नाही. सर्किटमध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफरन्स येणार नाही. ओके, लक्षात येतं सगळ्यांना? गुड. हा जो इमिटरला झिनर डायोड वापरला तो कशासाठी? तर आपल्याला हे रेफरन्स व्होल्टेज जे आहे, ट्रान्झिस्टरचं रेफरन्स व्होल्टेज, ते डिझाईन करण्यासाठी आपण हा झिनर डायोड वापरला. 5.7चा वापरला, त्यामुळे 0.6 आणि 5.7 6.3 व्होल्ट. अशा पद्धतीने हे ट्रान्झिस्टर वापरून टायमरचं सर्किट आपल्याला तयार करता येतं. आपला मेन ऑब्जेक्ट आहे IC टायमर, म्हणून पुढच्या लेक्चरमध्ये आपण IC टायमरचा अभ्यास करूया. तोपर्यंत आतापर्यंत जे जे झालंय त्याचं थोडंसं रिव्हिजन करा. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरला पाहू. ओके, बाय, थँक्यू.